नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. दुपारचा 1 वाजतोय आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची. उद्या ठाकरे बंधूंची तोफ सुद्धा धडाडणार आहे. विक्रोळी पूर्व येथील 90 फीट रोड इथं पहिली सभा या ठाकरे बंधूंची होणार आहे. आज ठाकरे बंधूंचा वचननामा सुद्धा पार पडतोय आणि या वचननाम्यानंतर उद्या विक्रोळीमध्ये पहिली सभा सुद्धा ठाकरे बंधूंची पार पडते. या सभेतून नेमकं कोणावरती ते निशाणा साधणार, कोणते मुद्दे जनतेसमोर ते मांडणार, काय व्हिजन या तिन्ही पक्षांचं असणार आहे हे सुद्धा पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गटाचा आज संयुक्त वचननामा होणार आहे. ठाकरे बंधूंसह शशिकांत शिंदे पत्रकार परिषदेमध्ये सहभागी होतील. मुंबईकरांसाठी वचननाम्यामध्ये काय काय असणार आहे याची उत्सुकता आता सध्या प्रत्येकाला लागलेली आहे. त्यामुळे आता अगदी थोड्याच वेळामध्ये ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद पार पडेल. या पत्रकार परिषदेतून मुंबईकरांसाठी, मुंबईकरांच्या हितासाठी नेमके कोणते मुद्दे ठाकरे बंधू मांडतात आणि या मुद्द्यांवरून निवडणुकीला कसे सामोरे हे जातात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. ठाकरे गट आणि मनसेचा वचननामा आज प्रकाशित होतोय. आज ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर होणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे हे शिवसेना भवनात आलेले आहेत. प्रदूषणाचा मुद्दा असेल, मुंबईतील रस्ते असतील, पाणी असेल, यांसारख्या मुद्द्यांवरती ठाकरे बोलू शकतात. दर्जेदार शिक्षणासाठी मुंबई पब्लिक स्कूलची संख्या सुद्धा वाढवली जाणार आहे. गोरा येथील समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्याचं पाणी बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. मुंबईकरांना 24 तास पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे. सोबतच मुंबईच्या समुद्रामध्ये एकही थेंब सांडपाणी जाऊ नये यासाठी STP ची स्थापना सुद्धा करण्यात येणार आहे. मुंबईतील हरित पट्टे कायम ठेवणं हे सुद्धा या वचननाम्यामध्ये असू शकतं. यांसारखे अनेक मुद्दे आहेत जे मुंबईच्या विकासासाठी, मुंबईच्या फायद्यासाठी असणार आहेत. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना सुद्धा केल्या जाणार आहेत. स्वच्छ आणि सुंदर आणि सुरक्षित मुंबई ही कशी ठेवता येईल या दृष्टीने पावलं उचलली जातील. खड्डेविरहित रस्ते, चालण्यायोग्य पदपाथ हे सुद्धा व्यवस्थित केले जाणार आहेत. पालिका रुग्णालयांमध्ये स्वस्तात दर्जेदार योग्य सुविधा, सफाई कर्मचारी आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी उपाययोजना, गावठाण आणि कोळीवाड्यातील मूळ बांधकामं अधिकृत करणार असल्याचे सुद्धा या वचननाम्यातून कळत आहे. त्यामुळे एकंदरीतच मुंबईसाठी, मुंबईकरांच्या हितासाठी हा आजचा वचननामा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. अगदी थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. आपण पाहतोय मगाशी राज ठाकरे जेव्हा शिवसेना भवनामध्ये आले तेव्हा संजय राऊतांनी त्यांचं स्वागत केलं. संजय राऊत स्वतः त्यांना सेना भवनामध्ये घेऊन आलेले आहेत. सेना भवनामध्ये वचननामा प्रकाशित होण्यापूर्वी संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट सुद्धा घेतली शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन. जवळपास 20 वर्षांनंतर राज ठाकरे हे सेना भवनात आलेले आहेत. ठाकरे बंधूंसह शशिकांत शिंदे सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये सहभागी होत आहेत. आज हे 3 पक्ष मुंबईसाठीचा वचननामा प्रकाशित करणार आहेत. मुंबईसाठी कोणकोणत्या उपाययोजना प्रामुख्यानं मुंबईकरांसाठी या फायद्याच्या ठरू शकतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे.
तेव्हा आपण पाहतोय आता ठाकरे बंधू हे पत्रकार परिषद घेत आहेत। राज ठाकरे पत्रकार परिषदेच्या दिशेनं आलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। अगदी थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। त्यांच्यासोबत आपण पाहतोय मनसेचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी सुद्धा आहेत, कार्यकर्ते सुद्धा आहेत। अगदी थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला आता सुरुवात होतीये। संजय राऊत आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। त्यानंतर मनसेचे सुद्धा पदाधिकारी सेना भवनामध्ये आलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून आता या पत्रकार परिषदेला सुरुवात होती आहे। 20 वर्षांनंतर राज ठाकरे हे सेना भवनामध्ये आलेले आहेत। एक अतिशय भावनिक नातं जे आहे ते दोन्ही पक्षांसाठी हे जोडलं जातंय। तर या पत्रकार परिषदेला सुरुवात होतीये। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शशिकांत शिंदे काय बोलतात याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलं।